नवी मुंबई महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत ठराव क्रमांक 262 संदर्भात कोपरखैरणे गावठाणातील पावसाळी समस्येचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. यावेळी नगरसेवक शिरीष पाटील यांनी प्रशासनावर थेट प्रश्न उपस्थित करत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली. कोपरखैरणे गावठाण परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्यांमधून पाणी बाहेर येत असल्यानं परिस्थिती लॉकडाऊनसारखी निर्माण होते. विशेषतः शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. यावेळी बोलताना शिरीष पाटील म्हणाले की 1 मे ही पालिकेची डेडलाईन असून त्यानंतर कोणतंही खोदकाम होत नाही. त्यामुळे उरलेल्या कमी कालावधीत तातडीनं कामे पूर्ण करणं गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण, प्रशासन की लोकप्रतिनिधी? त्यांनी पुढे प्रशासनाला सूचना देताना सांगितले की तात्पुरते पंप उपलब्ध करून द्यावेत आणि मलनिस्सारण वाहिन्यांची त्वरित साफसफाई करावी, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. या मुद्द्यावर सभागृहात गंभीर चर्चा झाली असून आता प्रशासन यावर कितपत तत्परतेनं कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले. ठराव क्रमांक 258 ते 264 सन्माननीय सदस्य शिरीष पाटीलजी मांडते. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त, सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व सन्माननीय पत्रकार व प्रेक्षक व सर्व सन्माननीय प्रेक्षक व आमचे सन्माननीय सभागृह नेते, ठराव 258 ते 264 लिहिल्याप्रमाणे सन्माननीय सदस्य शिरीषजी पाटील साहेबांनी जे ठराव मांडले. बोला पाटीलजी. सन्माननीय महापौर, माझा ठराव आहे 258 कोपरखैरणे गावठाण अंतर्गत गटर व पदपथाची सुधारणा करणे. 259 आहे कोपरखैरणे सेक्टर 19A येथील गटर व पदपथाची सुधारणा करणे. 260 सेक्टर 19B येथील गटर व पदपथाची सुधारणा करणे. 261 19C गटर व पदपथाची सुधारणा करणे. परंतु ठराव क्रमांक जो 262 आहे, मी या ठरावावरच बोलणार आहे, कारण हा ठराव अत्यंत तातडीने करावयाची एक उपाययोजना आहे. कारण हा ठराव आहे कोपरखैरणे गावठाण अंतर्गत पावसाळा कालावधीमधील पाणी साठणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करणे. कारण आता पावसाळ्यामध्ये येण्यासाठी, कारण आपण 1 मे ही आपली महानगरपालिकेची डेडलाईन आहे, या डेडलाईननंतर आपण कुठलंही खोदकाम करत नाही. कारण आज जर बघितलं तर कोपरखैरणे हा गाव हा खोलगट भाग असल्यामुळे आणि खाडीकिनारी भाग हा वरती आहे. त्यामुळे दरवर्षी ह्या कोपरखैरणे गावाची परिस्थिती 5 ते 6 स्पॉट असे आहेत की पाऊस जर म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण बघत असाल तर 3-4 दिवस एक असा जोरात पाऊस पडतो किंवा कमी मध्यमात पडतो, त्यावेळी तिथल्या लोकांना लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होते. कोणीही विद्यार्थी शाळेत जायला जरी तो खाली उतरला तर आपण गावठाणाची परिस्थिती, इथं बरेच नगरसेवक आहेत जे गावामधूनच निवडून आले आहेत. कारण गावामध्ये जी परिस्थिती निर्माण होते, कारण त्याचा मलनिस्सारण सर्व बाहेर येतं, म्हणजे त्या मुलं शाळेतच जाऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही ज्यावेळी आमचे जे आहेत त्यांना त्या दिवशी मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की ह्या जी परिस्थिती निर्माण झाली तर ह्याला जिम्मेदार कोण, महानगरपालिका की तुम्ही? कारण दिवस कमी आहेत, आम्ही ठराव मांडलेले आहेत आणि ठराव मांडण्याच्या अगोदर तुम्ही जर ती उपाययोजना नाही केली तर आज त्या लोकांचं काय होणार? कारण निम्म गाव पावसामध्ये तुंबलं जातं आणि त्यांना ही उपाययोजनाही आम्ही सांगितले होते की आज जर शक्य नसेल तर तुम्ही तात्पुरती उपाययोजना करा, तात्पुरते पंप आणा, पंप लावा आणि त्याच्यातली जी तुमची जी आऊट आहे ते तुम्ही बाहेर काढा, हे असंही त्यांना आम्ही सांगितलं होतं. परंतु आत्तापर्यंत तरी काही उपाययोजना झालेली नाही. तर माझं महापौर मॅडम आणि आयुक्त साहेब आपणास एक नम्र विनंती आहे की आपण तात्काळ हे आदेश काढून, कारण हे पावसाळी कामं आहेत, याची अंमलबजावणी करावी, हीच नम्र विनंती. धन्यवाद. सन्माननीय सदस्य शिरीष पाटीलजीने ठराव क्रमांक 258 ते 264 मांडले आहेत, ते मी महापालिका कामकाज पूरक समितीकडे पाठवत आहे. ठराव